नमस्कार. आज आपण केळे पाक बनवणार आहोत. खूप छान अगदी झटपट तयार होणारा पदार्थ आहे आणि अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो. हा पदार्थ उपवासाला तर खातोच, पण इतर वेळेला तुम्ही जर केळी जास्त आणून ठेवलेली असतील आणि त्या केळ्याचा आपण काय करायचा असा प्रश्न पडत असेल तर असा हा पदार्थ करून तुम्ही चपातीबरोबर सुद्धा खाऊ शकता. तर अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा पदार्थ तयार होतो. हे साहित्य पाहूया. तर इथे आपण पिकलेली 2 केळी छान बारीक चिरून घेतलेली आहेत. ओलं खोबरं, गूळ, ड्रायफ्रूट्स आणि वेलची पावडर. प्रथम आपण एका फ्राय पॅनमध्ये 1 छोटा चमचा आपण साजूक तूप घेणार आहोत. साजूक तूप छान आपण गरम करून घेणार आहोत. तर इथे साजूक तूप छान गरम झाल्यानंतर आवडीप्रमाणे तुम्ही ड्रायफ्रूट्सचा वापर करू शकता. काजू, बदाम आणि चारोळी घेतलेली आहेत. आता आपण छान 1-2 मिनिटासाठी छान आपण स्लो गॅसवर परतवून घेणार आहोत. अगदी स्लो गॅसवर आपल्याला ड्रायफ्रूट छान अशा पद्धतीने परतवून घ्यायचे आहेत. तर इथे ड्रायफ्रूट्स छान आपले परतवून झालेले आहेत आणि आता आपण जे केळ्याचे बारीक काप करून घेतलेले आहेत ते आपण आता छान परतवून घेणार आहोत. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान अशा पद्धतीने आपण परतवून घेणार आहोत. स्लो गॅसवर आपल्याला ही केळी छान परतवून घ्यायची आहेत, म्हणजे छान असा खमंगपणा येतो. तर अगदी 1-2 मिनिटासाठी आपल्याला ही केळी छान परतवून घ्यायची आहेत. तर इथे केळ्याचे काप आपण छान परतवून झालेले आहेत. आता त्यामध्ये आपण अर्धी वाटी ओलं खोबरं वापरणार आहोत. ओलं खोबऱ्यामुळे खूप छान अशी चव येते. तर इथे गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि छान आपण परतवून घेणार आहोत. खूप छान तयार होतो हा केळे पाक. खोबरं परतवून झाल्यानंतर अर्धी वाटी आपण गुळाचा वापर करणार आहोत. गुळामुळे खूप छान अशी चव येते. पाव वाटी आपण गुळाचा वापर केलेला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार गुळाचा वापर करू शकता. जर तुम्हाला साखर आवडत असेल तर तुम्ही साखरेचा वापरसुद्धा करू शकता, पण एकदा गुळाचा वापर करून बघा, खूप छान चव येते. तर इथे आपण पाण्याचा वापर न करता केळी छान आपण पूर्ण मऊ होईपर्यंत अशा पद्धतीने परतवून घेणार आहोत. खूप छान खमंग अशी ही रेसिपी तयार होते. वरून आपण आता वेलची पावडर टाकणार आहोत. आता आपण छान केळी आणि खोबरं, गूळ छान आपण परतवून घेणार आहोत. तर अशा पद्धतीने आपण आता इथे केळी छान 1-2 मिनिटासाठी आपल्याला परतवून घ्यायचे आहेत. गूळ छान विरघळू द्यायचा आहे. तर इथे छान आपण 1-2 मिनिटासाठी परतवून झालेलं आहे आणि इथे पाहू शकता केळे पाक छान तयार झालेला आहे. तर इथे बिलकुल पाण्याचा वापर करू नका. अशा पद्धतीने तुम्ही हे केळे पाक छान 1-2 मिनिटासाठी परतवून घ्यायचा आहे. खूप छान तयार होतो हा केळे पाक. तर इथे आपला हा केळे पाक छान तयार झालेला आहे. तर उपवासाला तर खातातच, पण तुम्ही एकदा चपातीबरोबर सुद्धा असा केळे पाक करून बघा. खूप छान चविष्ट असा हा केळे पाक तयार होतो आणि अगदी झटपट तयार होतो. तर नक्की ही रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा. आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा. पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये.